काप घेतलेले आहेत ओल्या सुक्या खोबऱ्याचे, पातळ कापून घ्यायचे आहेत. हे काठेवाडी शेंगदाणे मी आवर्जून हे काठेवाडी शेंगदाणे वापरते. मग हे अर्धी वाटी आहे, डाळ अर्धी वाटी आहे, कढीपत्ता भरपूर घाला, धने 1 चमचा आहेत, हळद थोडीशी घालायची आपल्याला आणि धने जिरे पूड अर्धा चमचा घेतलेली आहे. चला आपण आता पोहे तळून घेऊयात. तेल चांगलं कडून द्यायचं आहे, म्हणजे ते उमलतात. चांगल्या तेल कडलं ना तर ते उमलतात. आपण हे सगळे पोहे दगडी पोहे घेतलेले आहेत. मी तळायचे पोहे असतात ते, हे पोहे आपण आता सगळे तळून घेतलेले आहेत. पोहे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण आता इतर जिन्नस तळून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण काजूचे तुकडे तळायला घेऊयात. हे काजूचे तुकडे थोडेसे फ्राय करायचे, शॅलो फ्राय करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत खोबऱ्याचे काप, पातळ काप काढायचे. त्याच्यानंतर डाळ, दलिया म्हणतात, तर डाळ घ्यायचं आहे, ते देखील लगेच शॅलो फ्राय करायचं आहे. शेंगदाणे घातलेले आहेत मी. शेंगदाणे थोडे चांगले डीप फ्राय करायचे, म्हणजे खुसखुशीत होतात. आता एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे, थोडंसंच तेल घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण चिवड्याचं पोहे तळलेले आहेत. जिरे मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता भरपूर घालायचा आहे, लसूण चेचून चांगला घालायचा आहे, तो देखील चांगला फ्राय करायचा आहे. तो क्रिस्पी फ्राय करायचा, म्हणजे चिवडा आपला क्रिस्पी होतो, नाहीतर तो मऊ पडतो. जर चांगलं फ्राय नाही झाले कढीपत्ता आणि लसूण तर चिवडा मऊ होतो, म्हणून चांगलं फ्राय करायचा आहे. त्यानंतर तळून घेतलेले पोहे आहेत, त्याच्यावरती आपण जिरेपूड आणि धनेपूड घालायची आहे. ती तेलामध्ये घालायची नाही, कारण ती करपेल, करपल्यानंतर त्याचा स्वाद बिघडतो. लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर आपण शेवटी मिरची पूड घालायची आहे. मिरची पूड घालून चांगलं हलवायचं आहे. आणि आता आपण हे पोहे ओतलेले आहेत, चांगले हलवायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती मीठ घालायचं आहे. चांगलं मिक्स होईपर्यंत भाजायचं आहे, चटणी मीठ. आणि आपला हा आता तळलेल्या पोह्यांचा, दगडी पोह्यांचा चिवडा तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.